अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तेव्हा श्वेताश्वतरू उपनिषद चालू आहे आणि त्यामध्ये तिसरा अध्याय चालू आहे। तिसऱ्या अध्यायामध्ये 16वा मंत्र आपण मागच्या वेळेस पाहिला होता आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये परमेश्वराचं जे काही सर्वत्र व्याप्त जे स्वरूप आहे त्याबद्दल सगळं हे चालू आहे पूर्ण विवेचन। आणि त्यामध्ये आपण शेवटी 16वा मंत्र घेतला होता। 16व्या मंत्रामध्ये त्याचा आशय असा आहे किंवा अन्वयार्थ असा आहे की तो परमपुरुष परमात्मा हा सर्व स्थानावर त्याचे हात पाय असणारा आहे, सर्व स्थानावर त्याचे नेत्र आहेत, शिर आहे, मुख आहे आणि सर्व स्थानावर त्याचे कान आहेत। तोच परमात्मा ब्रह्मांडामध्ये सर्व दिशेने व्याप्त करून स्थित असतो, असा त्याचा अर्थ आहे। तेव्हा त्या ठिकाणी हे सांगण्याचा अर्थ असा आहे की त्याचे अवयव सगळीकडे आहेत, म्हणजे त्याचा आपल्याला म्हणजे वास्तविक अर्थ काय आहे हे समजणं आवश्यक आहे। तर जे जीवमात्र आहेत आणि विशेषतः जे मानव आहेत, तर मानवाचे हात पाय नेत्र शिर कान हे सगळे जे काही अवयव आहेत हे अवयवामध्ये तो परमात्माच असतो आणि तो परमात्माच ह्या हाताने त्या पायाने नेत्रांनी तो पाहत असतो। हे मनुष्याला समजणं आवश्यक आहे। मनुष्य अहंकारामुळे अहममत्वामुळे तो म्हणतो मी असं केलं मी तसं केलं, तर तुमच्यामध्ये करण्याची क्रियाशक्ती जी आहे ती परमेश्वराची आहे हे लक्षात घ्या। आणि म्हणून खऱ्या अर्थाने जे सहस्रावधी की अनंत हात अनंत पाय अनंत नेत्र अनंत शिर असं जे काही आहे ते केवळ परमेश्वराचंच आहे आणि म्हणून परमेश्वर सर्वत्र आहे याही अर्थाने त्याला समजून घेणं आवश्यक आहे, कारण तो निरअवयव आहे। खरं म्हणजे त्याला अवयव नाही आहेत, तरीही पण अवयव आणि इंद्रिय ह्यांना जे समजणारे जे विषय आहेत त्या विषयाचं आकलन सर्वात जास्त परमात्म्यालाच असतं, अवयव नसताना सुद्धा। तरी पण आपण असं म्हणतो की तो सर्वत्र सर्वव्याप्त आणि सर्व अवयव त्याचे आहेत, हे आपण मागच्या ह्याच्यामध्ये पाहिलं। आणि हा 16वा मंत्र आपण पाहिला तिसऱ्या अध्यायातला। तेव्हा आता आपण याच्या पुढचा भाग आता पाहूया। मंत्र 17वा मंत्राचा मंत्र असा आहे की सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम सर्वस्य प्रभुमीशानम सर्वस्य शरणम बृहत। याचा अन्वय असा आहे की सर्व इंद्रिये विवर्जितम सर्व इंद्रिये गुणाभासम सर्वस्य प्रभुम सर्वस्य ईशानम बृहत शरणम प्रपद्येत। जो परमपुरुष परमात्मा समस्त इंद्रियाने रहित झाल्यावर देखील समस्त इंद्रियाच्या विषयाला जाणणारा आहे आणि जो सर्वांचा स्वामी आहे, जो सर्वांचा शासक आहे आणि तो सर्वापेक्षा श्रेष्ठ असून सर्वात अंतिम आश्रय जो आहे तो त्या भगवंताचाच असतो। म्हणून त्या भगवंताला त्या परमात्म्याला आपण शरण गेलं पाहिजे, असा या पूर्ण मंत्राचा शब्दशः अर्थ असा आहे। तेव्हा आता याचा आशय काय आहे आपण हे पाहूया की जो सर्वशक्तिमान परमपुरुष परमात्मा हा समस्त इंद्रियांच्या शिवायच, आता आपण मागचा जो संदर्भ पाहिला की त्याचे इंद्रिय आणि त्याचे अवयव हे सर्वत्र आहेत असं म्हणतात, आणि ह्या मंत्रामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे आता की तो इंद्रियाच्या शिवाय आहे। देहेंद्रियादी भेदाने तो शून्य झाल्यावर देखील तो समस्त इंद्रियाच्या विषयात जाणत असतो। हा दुसरं स्टेटमेंट। म्हणजे पहिलं स्टेटमेंट असं आहे की इंद्रिय त्याच्याकडे, इंद्रियाचा त्याच्याशी काही संबंध नाहीये, तो इंद्रियाशिवायच आहे, अवयवाशिवायच आहे। आणि तरीही तो इंद्रियामध्ये जे काही इंद्रियांनी ज्या आपण विषयांना जाणत असतो, शब्द स्पर्श रूप रसगंध हे 5 विषय, हे 5 इंद्रिय जे आहेत त्या 5 इंद्रियाच्या मार्फत आपण हे जाणत असतो। शब्दाचं ज्या जाणीव असते ती ही श्रवणेंद्रियांनी आहे, रूपाची जी जाणीव आहे ती नेत्रेंद्रियांनी आहे। असं जे काही 5 विषय आहेत, शब्द स्पर्श रूप रसगंध, हे 5 जे विषय आहेत ते समजल्याशिवाय जगताचं ज्ञान कसं होईल। आणि भगवंताचं वर्णन करताना निर्गुण निराकार असताना
तो इंद्रियाशिवाय आहे, त्याला कुठलेच इंद्रिय नाहीत, अशा प्रकारचं हे वर्णन तिथे आहे. पण त्याचबरोबर असं सांगितलंय की त्याला जरीही इंद्रिय नसले तरीही तो सर्व विषयाला जाणत असतो. माणसाच्या बाबतीत जर जर आपण असं पाहिलं की त्याला जर अवयव नसले, त्याला जर इंद्रिय कार्यरत नसले, तर तो काहीच जाणू शकणार नाही. पण परमेश्वराच्या बाबतीत असं नाहीये, असं त्यांचं म्हणणं आहे. परमेश्वर जो आहे इंद्रियातीत असल्यावर सुद्धा तो इंद्रियाच्या विषयामध्येच जाणीव होते. तर हे कसं काय, याचं आपल्याला थोडंसं मीमांसा करणं आवश्यक आहे. याचं कारण असं आहे की तो स्वतः इंद्रियातीत आहे, स्वतः इंद्रियाच्या शिवाय आहे, परंतु तो सर्वत्र सर्वव्याप्त आहे. म्हणजे तो तसा असला ते सर्वत्र सर्वव्याप्त असल्यामुळे तो प्रत्येक जीवमात्रामध्ये, प्रत्येक प्राणीमात्रामध्ये, प्रत्येक मनुष्यामध्ये तो ओतप्रोत आहे. आणि जर तो मनुष्याच्या मध्ये जर ओतप्रोत असेल, तर मनुष्याच्या इंद्रियामध्ये सुद्धा तो ओतप्रोत आहे. आणि मनुष्याच्या इंद्रियामध्ये, अवयवामध्ये जर तो असेल, तर तो मनुष्याच्या इंद्रियाच्या माध्यमातून तो सर्व जाणू शकतो. म्हणजे इंद्रिय जरी त्याला नसले ना, तरी ज्याला इंद्रिय आहेत त्याच्यामध्ये तो असल्यामुळे तो त्याच्या माध्यमातून पाहू शकतो, हा त्याचा अर्थ आहे. म्हणून इंद्रिय आणि इंद्रियाचे विषय याला जाणणारा परमसमर्थ आणि अंतिम स्वामी जो आहे तो परमेश्वरच आहे. आणि म्हणूनच ते सर्वावर शासन करणारे आहेत आणि जीवासाठी सर्वांचे श्रेष्ठ आश्रय आहेत. सर्व जीव मात्रासाठी आश्रयस्थान खऱ्या अर्थाने कुठे आहे, तर आपण म्हणतो आपला आश्रय घर आहे, आपला आश्रय जो आहे तो धन आहे, आणि आपला आश्रय जो आहे तो आपले आप्तस्वकीय नातेवाईक आहेत, असं जे काही आपण समजत असतो ना, तर हे ठीक आहे समजण्याकरता. परंतु ह्या सगळ्यांना आश्रय देणारा कोण आहे? घराला सुद्धा आश्रय देणारा कोण आहे? नातेवाईक किंवा भाऊ बहीण हे सर्व जे आहेत ह्यांचा सुद्धा आपण कधी आश्रय घेत असतो, किंवा आपले आई वडील यांचा आश्रय घेत असतो, गुरु यांचा आश्रय घेत असतो. पण या सगळ्यांच्या मध्ये तो परमात्मा आहे आणि अंतिम श्रेष्ठ तोच आहे. त्यामुळे शेवटी श्रेष्ठ आश्रय कोणाचा आहे, तर तो परमात्म्याचा आहे. हे मनुष्याला समजणं खूप आवश्यक आहे. म्हणून मनुष्यास सर्वतोभावाने हे समजल्यावर सर्वश्रेष्ठ आश्रय हा परमात्म्याचाच आहे. आणि इंद्रियातीत असूनही इंद्रियाच्या विषयाला जाणणारा तो परमेश्वर आहे. म्हणून तो सर्वश्रेष्ठ असल्यामुळे माणसाने हा निर्णय घेतला पाहिजे की आपण सर्वतोभावाने त्याला शरण गेलं पाहिजे. आपला सर्व जो भाव आहे तो त्याला समर्पित केला पाहिजे आणि परमात्म्याला आपण शरण गेलं पाहिजे. हाच माणसाकरता हा सर्वोत्तम त्याच्या देहाचा उपयोग आहे. आणि ह्या मंत्राचा पूर्वार्ध जो आहे तो असाच्या असा या 13व्या अध्यायामध्ये 14व्या श्लोकामध्ये दिलेला आहे की त्या परमात्मा हा सर्वत्र सर्वव्याप्त आहे, असं ते वर्णन जे केलेलं आहे. तर ते वर्णन जे आहे ते 13व्या अध्यायातल्या 14वा श्लोक तुम्ही त्याचा संदर्भ बघा आणि त्याचं तुम्ही वर्णन जर पाहिलं तर ते अगदी तंतोतंत याच्याशी जुळणार आहे. म्हणून भगवद्गीता आणि उपनिषद याचा अतूट नातं आहे. भगवद्गीता हे उपनिषदाचं सार आहे. म्हणून सुपनिषत्सु असा शब्द वापरलेला आहे अध्याय संपताना. तर सुपनिषत्सु म्हणजे काय, उपनिषदाच्या सहित उपनिषदाचा आशय देणारे, उपनिषदाचं सारभूत रहस्य काय हे सांगणारी जी आहे ही भगवद्गीता आहे. म्हणून आपला प्रत्येक सिद्धांत हा भगवद्गीतेमध्ये हा आढळतो. म्हणून आता आपण जो पाहिला या 17व्या मंत्रामधला जो पूर्वार्ध आहे की सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम, हे जे सांगितलं आहे तर ते त्या इंद्रियाच्या व्यतिरिक्त असताना सुद्धा तो इंद्रियाच्या विषयाला जाणणारा असा आहे, असं जे सांगितलं आहे. तर ते त्याचं वर्णन भगवान श्रीकृष्णाने प्रत्यक्ष भगवद्गीतेत केलेलं आहे. आणि हे सुद्धा सगळं ज्ञान भगवान विष्णूच्या निश्वासातूनच निघालेलं आहे. आणि भगवद्गीता ही तर प्रत्यक्ष मुखातून निघालेले शब्द आहेत. त्यामुळे दोन्हीमध्ये हे पुष्कळ असं साम्य आहे. दोघांची उत्पत्ती भगवंतापासूनच झालेली आहे. म्हणून ते दोन्ही परस्पराशी हे सहकार्य करणारे, समन्वय करणारे अशा प्रकारचे आहेत. म्हणून ह्या ठिकाणी आपल्याला इथे सगळ्यात महत्त्वाचं आपण जे पाहिलं की हातपाय, डोळे, मुख वगैरे हे सहस्त्रादी त्याचे आहेत असं म्हणताना त्याला पुन्हा इंद्रिय नाही, देह नाही असंही म्हटलेलं आहे. तर हा जो विपर्यास जो आहे, हे जो काही परस्पर विरुद्ध असे गुण जे सांगितले ते गुणाचा अर्थ आपल्याला कळायला पाहिजे.
की ते भगवंत, तो परमात्मा हा सर्वत्र सर्वव्याप्त आहे आणि म्हणून तो प्रत्येकाच्या या देहामध्ये तो असल्यामुळे त्याच्या त्याच्या देहामध्ये तोच काम करतो, हे याच्यातलं मुख्य रहस्य आहे. आणि हे एकदा माणसाला जर कळालं ना, तर त्यांनी भगवंताला शरण गेलं पाहिजे, हे शेवटी सांगितलं आहे. आता पुढचा मंत्र आपण बघूया, 18वा मंत्र. नवद्वारे पुरे देही हंसो लोलायते बहिः वशी सर्वस्य लोकस्य स्थावरस्य चरस्य चरस्य च. अन्वय असा आहे की सर्वस्य स्थावरस्य च चरस्य लोकस्य वशी हंसः नवद्वारे पुरे देहि बहिः लोलायते लोलायते. संपूर्ण स्थावर आणि जंगम जगतास आपल्या नियंत्रणामध्ये ठेवणारा असा तो प्रकाशमय परमेश्वर जो आहे, तो 9 द्वार असणाऱ्या शरीररूप नगरामध्ये, म्हणजे शरीररूप जे नगर आहे ना, हे 9 द्वाराचं आहे. त्या 9 द्वार रूपी शरीररूपी नगरामध्ये तो स्वतः अंतर्यामी रूपामध्ये म्हणजेच हृदयामध्ये स्थित होऊन तो ह्या देहाचा देही तो आहे. आपण जीवात्मा म्हणतो, पण खऱ्या अर्थाने जीवात्मा हा परमात्म्याच्याच अधिपत्याखाली असल्यामुळे खऱ्या अर्थाने देही शरीरी हा जे शब्द वापरले, ज्यांनी देहाला धारण केलेले, जो देहात ओतप्रोत आहे, तर तो काय आहे, तर तो परमात्माच आहे. आणि म्हणून तोच तो बाह्य जगात देखील तो आहे आणि अंतरंगात सुद्धा आहे. म्हणजे तो सर्वत्र आहे, अंतर्बाह्य आहे, असा त्याचा आपल्याला निष्कर्ष काढता येतो. तोच परमात्मा सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त, असं म्हणताना अंतरंगात आणि बाहेर तू एकच, तूच आहेस सगळीकडे, असा हा संदेश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तेव्हा ह्या मंत्राचा जो आशय आहे ते पुन्हा एकदा आपण पाहूया. आशय असा आहे की संपूर्ण स्थावर आणि जंगम अशा या जीव समुदायारूपी जगतामध्ये आपल्या संपूर्ण नियंत्रणात ठेवणारा, जो ह्या जगताला आपल्या नियंत्रणात ठेवतो, असा तो प्रकाशमय परमेश्वर जो आहे, तो 2 डोळे, 2 नाक, 2 नासिका, 1 मुख, 1 गुदा, 1 उपस्थ, अशा प्रकारे 9 द्वारे हे त्याच्या शरीररूपी नगरामध्ये असतात. आणि असं हे 9 द्वार असलेलं जे शरीर आहे, त्याच्या अंतर्यामी रूपामध्ये मात्र तो परमात्माच त्या ठिकाणी नियंत्रण करण्याकरता बसलेला असतो. आणि तो परमात्माच या बाह्य जगतामध्ये देखील लीला करत असतो. म्हणून तो सबाह्य अभ्यंतर म्हणजे अंतर्बाह्य हा तोच आहे. आणि असं आकलन करून आपलं मन जे आहे, जिथे सहजतेने स्थिर होऊ शकते, त्या ठिकाणी त्या परमात्म्याचंच आपण ध्यान केलं पाहिजे आणि तिथे आपलं मनबुद्धी समर्पित केलं पाहिजे, असं या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा हा संदेश दिलेला आहे. तेव्हा परमात्मा आपल्या हृदयामध्ये पण आहे आणि परमात्मा बाहेर संबंध ब्रह्मांडातही आहे, असं याचं सर्वात महत्त्वाचं रहस्य सांगितलं की तोच या आपल्या देहाचं नियंत्रण करणारा तो परमात्माच आहे. एवढंच नव्हे तर संबंध ब्रह्मांडाचं नियंत्रण करणारा तो परमात्माच आहे. म्हणून तो स्थावर आणि जंगम अशा या दोन्हीचंही नियंत्रण करणारा, असं या ठिकाणी म्हटलंय. त्याच्या शासनाखाली याचं पालन पोषण आणि विलयन हे सगळं काही प्रक्रिया ही करणारा, करून घेणारा तो परब्रह्म परमात्माच आहे. आणि तो स्वयंप्रकाशी असलेल्या या मानव देहामध्ये जे 9 द्वार आहे, त्या 9 द्वारामध्ये त्याला नगरी म्हटलेले आहे, त्याच्यामध्ये मात्र तोच असा कसा बसलेला आहे, तर तो हृदयस्थ गुफेमध्ये नियंत्रण करणारा बसलेला आहे. असा सबाह्य अभ्यंतर असलेल्या त्या परमात्म्याचंच आपण ध्यान केलं पाहिजे, असं या ठिकाणी ठासून सांगितलेलं आहे. आता त्याच्या पुढचा जो मंत्र आहे तो आपण पाहू. त्याचा संदर्भ असा आहे की पूर्वी असं विवेचन केलं होतं की तो परमात्मा हा समस्त इंद्रियाशिवाय देखील तो सर्व इंद्रिया आणि विषयास हे जाणत असतो. त्याचा आता ह्याच सिद्धांताचं या पुढच्या मंत्रामध्ये स्पष्टीकरण केलेलं आहे. मंत्र 19वा. अपाणी अपादो जवनो गृहीता पश्चत चक्षुः सशृणोत्य कर्णः सवेत्ती वेद्यम न च वेत्ता न तमाहु ग्रयम पुरुषम महंतम. अन्वय आणि त्याचा अन्वय अर्थ असा आहे की तो परमात्मा
हात पाय विरहित असताना देखील समस्त पदार्थांचे ग्रहण करणारा आहे आणि सर्वत्र वेगवान आणि गमन करणारा आहे. नेत्राशिवायच पाहणारा, कानाशिवायच ऐकणारा असा तो परमात्मा आहे. आणि जे काही जाणण्याचे पदार्थ असतात, असे जे पदार्थ उपलब्ध होतात, त्या सर्व पदार्थास तो जाणत असतो. आणि जाणणारा मात्र अन्य कोणी नसून तो परमात्माच आहे. अशा त्या परमात्म्याला ज्ञानी पुरुष मात्र त्या महान परमात्म्याला सांगत, अशा त्याच्या संदर्भात हे सगळं वर्णन हे ज्ञानी पुरुष सांगत असतात. असा याचा शाब्दिक अर्थ आहे. आशय असा आहे याचा की ज्याचं विवेचन आतापर्यंत आपण पाहिलं, ज्याचं विवेचन चालू आहे, त्या परमात्म्याचं विवेचन चालू आहे. आणि त्याच्यामध्ये सगळं असं म्हटलेलं आहे की परब्रह्म परमात्मा हा हाताशिवाय काम करतो. पदार्थ, सर्व पदार्थांना तो जाणू शकतो, ग्रहण करू शकतो. पायाशिवाय तो अतिशय वेगाने चालत असतो आणि इच्छेनुसार सर्वत्र गमनागमन तो करत असतो. नेत्ररहित असताना देखील तो सर्व स्थानावरील सर्व काही एकाच वेळेस पाहू शकतो. म्हणजे आम्हाला 2 डोळे आहेत, तर आम्ही आमच्या समोर जे दृश्य आहे तेवढंच आम्ही पाहू शकतो. आणि ह्याला तर डोळेही नाही आहेत, पण हा सर्वत्र आणि सर्व स्थानावरचं एकाच वेळेस पाहू शकतो. असं ह्याचं हे वैशिष्ट्य आहे. ह्याला कान नाहीत, तरी सर्व स्थानावर सर्व जे जे काही होत आहे आणि जे जे ध्वनी निर्माण होत आहेत त्या सर्वांचं तो सर्व स्थानावरचं तो श्रवण करू शकतो. आणि सर्व जीवमात्रांना, सर्व प्राणीमात्रांना, वस्तुमात्रांना, अणुमात्रांना तो अतिशय यथायोग्यपणे जाणण्यास समर्थ असतो. जडचेतन पदार्थास तो यथायोग्यपणे जाणत असतो. परंतु त्यांना जाणणारा कोणीही, परंतु हे जाणणारे जे परमात्मा आहेत त्या परमात्म्याला जाणणारा मात्र कोणीही नाही. तो सर्वांना जाणतो, पण त्याला कोणीही जाणत नाही. असा असा हा सिद्धांत पुढे सांगितला आहे. आणि तो सर्वांना जाणणारा आहे, त्यांना मात्र कोणी जाणू शकत नाही. याचा अर्थ आपल्याला सखोलपणे कळायला पाहिजे. परंतु त्यांच्या विषयासंबंधी त्यांना जाणणारे ज्ञानीपुरुष असतात. असे ते ज्ञानीपुरुष, हे वर्णन सगळं जे आहे हे वर्णन कोणी केलं आहे, तर ज्यांनी प्रत्यक्ष परब्रह्म परमेश्वराचा अनुभव घेतलेला आहे, तर तेच हे वर्णन करू शकतात. तेव्हा हे ज्ञानी महापुरुष सांगतात की तो परमात्मा सर्वांच्या आधी अनादी असून तो पुरातन असा महापुरुष आहे, असं त्याने ते वर्णन केलेलं आहे. तेव्हा या परमात्म्याचं वर्णन करताना तो परमात्मा हा सर्वत्र सर्व स्थानावर असतो, सर्वांना जाणणारा असतो, परंतु त्याला कोणी जाणू शकत नाही. हे हे या ठिकाणी प्रकर्षाने सांगितलं आहे. कारण त्याला जर जाणायचं असेल तर जाणण्याचे आपलं माध्यम काय आहे? आपण कोणतीही वस्तू किंवा एखादा प्रसंग, एखादी घटना किंवा एखादा सिद्धांत जर आपल्याला जाणायचा असेल तर आपण काय करतो? आपले पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि मनबुद्धी चित्त अहंकार हे सर्व त्रिगुणात्मक प्रकृतीने आपण त्याचा उपयोग करून आपण ह्या सर्व या जगतातल्या गोष्टीला जाणण्याचा प्रयत्न करतो. पण परमात्मा स्वतः ह्याच्या पलीकडे आहे. तो कुठल्याही इंद्रियाच्या विनियोगाने तो समजू शकणार नाही. तो मनाच्या माध्यमातून समजू शकणार नाही, बुद्धीच्या माध्यमातून समजू शकणार नाही. कारण हे सर्व जे काही ज्याच्या माध्यमातून आपण जाणतो ती त्रिगुणात्मक प्रकृती आहे. आणि परब्रह्म परमात्मा सच्चिदानंद घनस्वरूप आहे. तो या त्रिगुणाच्या पलीकडे आहे. तो या मनाच्या पलीकडे, बुद्धीच्या पलीकडे आहे. म्हणून मनाचा विनियोग करून त्याला जाणता येणार नाही, बुद्धीचा विनियोग करून त्याला जाणता येणार नाही. म्हणून त्याला कोणीही जाणू शकत नाही. हे सर्व सांगणारे कोण आहेत? जे स्वतः ज्ञानस्वरूप झालेले आहेत, परमात्म्याशी एकरूप झाले, ते हे सगळं वर्णन करतात. कारण शेवटी मनुष्य विचारेल किंवा हे त्याला कोणीच जाणणार जर नसेल तर एवढं सगळं वर्णन मग कसं काय केलं, कोणी केलं हे वर्णन? तर हे वर्णन ज्याने केलंय तो ज्ञानस्वरूप असणारा तो सिद्ध पुरुष आहे. आणि ज्याने परमेश्वराशी स्वतःशी असा एक संबंध लावला की त्याच्याशी ते एकरूप आहेत. आणि एकरूप झाल्यामुळे त्या परमेश्वराचे सर्व लक्षण जे आहेत हे सर्व लक्षणाला तो जाणू शकतो, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणून ज्ञानस्वरूप असलेल्या सिद्ध पुरुषांना तो जाणल्या जातो. आणि तो
तो परमात्मा कसा आहे हे जाणल्यावर त्यांनीच हे सगळं वर्णन केलेलं आहे. कारण परमात्मा स्वतःचं स्वतः वर्णन करणार नाही, तर हे वर्णन करणार आहे ते ज्ञानीपुरुषच आहे. परब्रह्म परमेश्वर हा स्वतःही ध्येय धारण करत असतो. कारण त्याला अवतार घ्यायचा असतो, तेव्हा तो इंद्रिय जरी त्याला नसले, अवयव जरी नसले, तरीही तो शरीर धारण करू शकतो. हेही आपण पाहिले की जे काही परमेश्वराचे जे काही अवतार आहेत, हे अवतार सुद्धा हे मनुष्य देहाला त्यांनी आपल्या धारणेत ठेवलेले आहे. अशा प्रकारे तो मात्र काहीही करू शकतो आणि मनुष्य काहीही करू शकत नाही, असा एवढा मोठा फरक आहे. मनुष्य जो आहे तो भगवंताला जाणूच शकत नाही आणि भगवंत आहेत ते मनुष्याला जाणू शकतात. अशा प्रकारे ही तुलनात्मक गोष्ट आपण पाहू शकतो. म्हणून या ठिकाणी पंचमा ज्ञानेंद्रिय नसताना तो कसं काय करू शकतो ह्याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. तर ह्याचं साधारणपणे आपल्याला उत्तर चिंतन जर केलं तर असं मिळू शकतं की परमेश्वर हा स्वतः सच्चिदानंद घनस्वरूप ह्या पूर्ण पंचज्ञानेंद्रियाच्या पलीकडे मनबुद्धी चित्त अहंकाराच्या पलीकडे असल्यामुळे या सर्व जे काही जे साधनं आपल्याला मिळाले आहेत जाणण्याचे, त्या जाणण्याच्या साधनाचा विनियोग करून परमात्म्याला जाणणं हे अशक्य आहे, हे समजणं आवश्यक आहे. म्हणून त्या परमात्म्याला हे मनुष्यगण जाणू शकत नाही, असं हे अर्थ आहे. तेव्हा पुढचा आपण मंत्र पाहूया. मंत्र क्रमांक 20. आता इथे त्याचं वर्णन केलेलं आहे की अणोरणीया अणोरणीयान महतो मह्यानात्मा गुहाय निहितोस्य जंतोः तमक्रतुं पश्यति वितशोको धातुः प्रसादान प्रसादान महिमान मिशम. अन्वय असा आहे की अणोहो अणयान महतः मह्यान आत्मा अस्य जंतोः गुहायां निहितः धातुः प्रसादात तम अक्रतुम ईशम महिमानं पश्यति वितशोकः भवति. आता याचा शब्दशः अर्थ असा आहे की तो कसा आहे, तर तो सूक्ष्माहूनही अतिसूक्ष्म आहे, अंतिम सूक्ष्म, त्याच्यापेक्षा सूक्ष्म काही असू शकत नाही, इतका तो सूक्ष्म आहे. आणि तो मोठ्याहूनही सर्वात मोठा, म्हणजे सर्वात व्याप्त काय असेल तर तो परमात्मा आहे आणि सगळ्यात सूक्ष्म काय असेल तर तो परमात्मा आहे. असं त्याचं जे काही स्वरूप आहे तो या जीवाच्या हृदयरूपी गुहेमध्ये लपून बसलेला आहे. सर्वांची रचना करणाऱ्या त्या परमेश्वराच्या कृपेने जो मनुष्य त्या संकल्परहित परमेश्वरास आणि त्याच्या महिमेस अवलोकन करून घेत असतो, असा तो मनुष्य हा सर्व प्रकारच्या दुःखाने रहित होऊन जात असतो. असा हा परिणाम त्या माणसाला मिळतो की जो ज्यांनी त्याला जाणलेलं आहे, तर त्याला ही अशी स्थिती येते की त्याला ही कुठल्याही प्रकारचं या बंधनध्ये त्याला राहू शकत नाही, कुठल्याही प्रकारचं सुखदुःख त्याला राहू शकत नाही, कुठल्याही प्रकारचं द्वंद्व आणि द्वैत असं त्याच्यामध्ये राहू शकत नाही. हे त्याचं हे प्रमुख लक्षण आहे की जो परब्रह्म परमेश्वराशी एकरूप होतो आणि त्याला तो जाणतो. म्हणजे तो कसा आहे, तो सूक्ष्मात अतिसूक्ष्म आणि श्रेष्ठ म्हणजे व्याप्त करण्यामध्ये सुद्धा मोठ्यात अतिमोठा. आता हे जे आहे ना, हे पहिल्यांदा ही संकल्पना पुष्कळ ठिकाणी मांडलेली आहे. ही संकल्पना समजणं आवश्यक आहे. म्हणजे आता म्हणजे आता स्त्रिया कुकर लावतात अन्न शिजवण्याकरता आणि त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण वगैरे किती ठेवायचं काय नाही, तांदूळ किती टाकायचे, पाण्याचं प्रमाण किती टाकायचं आणि ते कुकर किती लिटरचं आहे, हे सगळं एक गणित असतं. आणि त्याच्यानंतर जेव्हा त्याला आपण गॅसवर ठेवतो आणि जेव्हा ते त्याच्यातून वाफ तयार होते, तेव्हा ते पाण्याचा जो व्हॉल्यूम होतो ना असतो ना, तो पाण्याचा व्हॉल्यूम आणि आपण असं गृहीत धरू की ते कुकरचा जो काही व्याप्ती आहे ते त्याला आपण ब्रह्मांडाशी जर कल्पना केली, तर ते पाणी जे आहे एक स्थानीय आहे, फक्त एकदेशीय आहे. पण ते पाणी सूक्ष्मात अतिसूक्ष्म पाहिलं त्याचा अणू, तर तो अतिशय सूक्ष्म आहे. परंतु जेव्हा ह्या पाण्याची वाफ होते तेव्हा हेच अणुरेणू पूर्वी जे जलरूपामध्ये प्रवाहित असणारे जे ठेवलेले आहेत तेच अणू सर्वत्र व्याप्त होतात. म्हणजे आपण जर त्या कुकरला ब्रह्मांड समजलं तर त्या कुकरमध्ये असा कोणताही भाग राहत नाही की ज्या ठिकाणी ती वाफ नसते. म्हणजे ते पाणी
हे संबंध ब्रह्मांडाला म्हणजे त्या कुकरला हे व्याप्त आहे, तसा हा जो परमात्मा आहे आपल्या हृदयाच्या गुफेमध्ये इतका सूक्ष्म आहे की त्याच्यापेक्षा सूक्ष्म कोणीही नाही, आणि त्याचीच व्याप्ती इतकी व्याप्त आहे की त्याच्या इतका व्याप्त कोणीही नाही. ही संकल्पना आपल्याला बर्फ, जल आणि वाफ या तिन्हीच्या माध्यमातून आपल्याला कळू शकते. बर्फ हा श्रिंक झालेला असतो एका ठिकाणी, त्याची डेन्सिटी ही जास्त आहे, त्याच्या पाण्याच्या डेन्सिटीच्या इक्वल आहे, पण ती पाणी जे आहे हे प्रवाहित आहे आणि बर्फ हा एका ठिकाणी असतो. आणि तेच पाणी सूर्याच्या उष्णतेने जेव्हा बाष्परूपात होतं तेव्हा त्याची व्याप्ती ही अतिशय विशाल आणि व्याप्त अशी होते. हे उदाहरण हे मुद्दाम हे कशा करता दिलं की जो सूक्ष्मात अतिसूक्ष्म आहे तो सर्वांना व्याप्त होणारा असू शकतो, असा तो परब्रह्म परमात्मा जीवाच्या हृदय गुफेमध्ये लपून तो अतिशय सूक्ष्म स्थितीमध्ये असतो आणि सर्व ब्रह्मांडाला व्याप्त करणाराही तो असतो. अशा प्रकारचा तो परमात्मा आहे, हे त्याचं वर्णन आहे. तेव्हा तो परमात्मा ही सर्वांची रचना करणारा असा तो आहे आणि त्याची कृपा ही आपल्याला प्राप्त झाली पाहिजे. म्हणून मनुष्याने आपला संकल्प नेहमी परमात्म्याची प्रतीती प्राप्त व्हावी अशा प्रकारची असली पाहिजे. खऱ्या अर्थाने तो तर अकारण कृपा करणाऱ्या त्या परब्रह्म परमेश्वरास आणि त्याच्या महिमेस मनुष्य तेव्हाच जाणू शकतो ज्यावेळेस तो संपूर्णपणे त्याच्याशी एकरूप झालेला असतो. शरण भावात गेला की तो परमदयालू परमेश्वर जो आहे तो साक्षात्कार निश्चितच देतो त्याला. त्यावेळेस परमेश्वराच्या अस्तित्वाचा साक्षात्कार होतो, कारण तो दयाळू आहे, तो सुहृद आहे. तुम्ही फक्त त्याच्यासमोर शरण भाव ठेवा आणि असा साक्षात्कार तुम्ही अवश्य करून घ्या. आणि मग असा साक्षात्कार ज्या श्रेष्ठ महात्म्याला झालेला असतो तो अखंडपणे आनंद स्वरूपात असतो आणि तो अखंडपणे परमेश्वराशी एकरूप झालेला असतो. असं हे 20व्या मंत्राचं सगळं हे वर्णन आहे. तेव्हा इथे सूक्ष्म आणि स्थूल हे इथे दोन समजलं पाहिजे की सूक्ष्मात अतिसूक्ष्म आणि विशालात अतिविशाल. आपण म्हणतो सूक्ष्मात अतिसूक्ष्म, आपण काय म्हणतो की तो अणू आहे, परमाणू आहे, इलेक्ट्रॉन आहे, प्रोटॉन आहे, न्यूट्रॉन आहे, हे आपण अतिशय सूक्ष्मात अतिसूक्ष्म असे आपण म्हणतो. पेशी सुद्धा, आता अमेबा सुद्धा एका पेशीने व्याप्त आहे, ती सुद्धा एकपेशीयुक्त अमेबा आहे. आणि ब्रह्मांडामागून ब्रह्मांड असे निर्माण झाले, त्यात सूर्य, चंद्र, अनंत असे प्रचंड ग्रहमालिका, आकाशगंगा, अन्य असा हा विस्तार आपण पाहिलेला आहे. पण ह्या सर्वांना व्याप्त असणारा तो एकमेव परमात्माच आहे. कारण याचं कारण असं आहे की जिथे जिथे आहे नावाचा शब्द आहे तिथे तिथे परमात्मा आहे. आपण काय म्हणतो, इथे सूर्य आहे म्हणजे सूर्य आणि आहे हा शब्द वापरला की परमात्मा आहे या शब्दाचे एक तुम्ही कोष्टक मांडा. जे आहे तो परमात्मा आणि जे आहे असं वाटतं, अस्तित्वाचा आभास आहे, ती म्हणजे प्रकृती आहे. त्यामुळे परमात्मा हा निश्चितच आहे आणि ज्याला ज्याला आम्ही आहे म्हणालो की त्या त्या ठिकाणी परमात्मा आहे. आकाशगंगा आहे, दिसते, सूर्यमालिका दिसते, ग्रहमालिका दिसते, म्हणजे हे आहे आणि असतं म्हटलं की तिथे परमात्माच आहे हे लक्षात घ्या. आणि तुम्ही त्याच्याशी ज्यावेळेस एकरूप होता तेव्हा तो अतिशय दयाळू असल्यामुळे तो तुमच्यावर कृपा करतो आणि तो तुम्हाला प्रत्यक्ष दर्शन देतो, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता पुढचा आपण 21वा मंत्र पाहूया. हा ह्या 3ऱ्या अध्यायातला हा शेवटचा मंत्र आहे. मंत्र असा आहे की विदाहमेतम अजरम पुराणम सर्वात्मानं सर्वगतम विभुत्वात जन्मनिरोधम प्रवदन्ति यस्य ब्रह्मवादिनो ही प्रवदन्ति नित्यम. अन्वय असा आहे की ब्रह्मवादिनः यस्य जन्मनिरोधम प्रवदन्ति यम नित्यम प्रवदन्तिम एतम विभुत्वात सर्वगतम सर्वात्मनम अजरम पुराणम अहम वेद. आता अन्वयार्थ काय ते बघा. वेदाचे रहस्याचं वर्णन करणारा जो महापुरुष आहे तो हे वर्णन करतोय की त्याला वेदाच्या रहस्याचं ज्याला आकलन झालेलं आहे त्याला परब्रह्म परमेश्वराचं रहस्य समजलेलं असतं. त्यामुळे
असा जो महापुरुष आहे तो काय सांगतो परमेश्वराबद्दल, की ज्यांच्या जन्माचा अभाव आहे, म्हणजे ज्यांना जन्म नाही, अजन्मा असे जे आहेत, अनादी असे जे परमेश्वर आहेत, आणि जे नित्य आहेत, ज्यांचं कधीही परिवर्तन नाही, ते अखंड विद्यमान असतात, असा जो आहे तो परमात्मा आहे. याच्याबद्दल ते महापुरुष दाखवत असतात की अशा त्या व्यापक असणाऱ्या सर्वत्र व्याप्त असलेल्या कारणाने ते सर्वत्र विद्यमान आहेत, सर्वांचे आत्मा आहेत, जरा मृत्यू इत्यादी विकारापासून ते अखंडपणे मुक्त आहेत. अशा त्या पुराण पुरुष परमेश्वरास मी जाणत आहे. असं मी जाणत आहे म्हणणारा कोण आहे? वेदवेत्ता. वेदवेत्ता इतक्या आत्मविश्वासाने सांगतो की तो परमात्मा कसा आहे, आणि मग त्याचं वर्णन करतो. म्हणून आधी वेदाचं ज्ञान ज्याला झालं त्यालाच परमेश्वराची प्रतीती प्राप्त होऊ शकते, असं या ठिकाणी सांगितलंय. आता आपण पुष्कळदा पाहतो की बाबा ज्यांनी परमेश्वराची भक्ती केली त्याला परमेश्वर प्राप्त होतो. मग ते वेदाचा अभ्यास करतात का, असाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. संत तुकाराम आहेत, अनेक संत आहेत की ज्यांना म्हणजे असे पण काही संत आहेत की ज्यांना अक्षर ओळखही नव्हती. मग वेदाचं काय अध्ययन करणार ते? परंतु परमेश्वराशी संवाद करायचे, त्यांना परमेश्वर प्रत्यक्ष व्हायचे. मग इथं असं सांगितलं की जे वेदांना जाणणारे आहेत ते म्हणतात की मी त्या पुराण पुरुष परमेश्वरास आम्ही जाणतो, आणि त्याचं वर्णनही त्यांनी केलं की ते कसे आहेत. ते सर्वत्र आहेत, सर्वव्याप्त आहेत, अजन्म आहेत, आणि त्यांचं अस्तित्व, विद्यमानता ही सर्व स्थानावर आहेत. ते विकारापासून मुक्त आहेत. अशा प्रकारचं वर्णन हे सांगून शेवटी ते म्हणतात अशा त्या परमात्म्याला मी जाणत आहे, मी जाणतो आहे, कारण मी वेदवेत्ता आहे. तर आता हे जे काही दोन गोष्टी आहेत, या दोन गोष्टीचा आपल्याला समन्वय साधणं आवश्यक आहे, कारण दोन्ही सिद्धांत बरोबर आहेत. दोन्ही सिद्धांतामध्ये कुठेही चूक नाहीये की वेदवेत्ता हा परमेश्वराला जाणतो, आणि जो संत परमेश्वराचा जो भक्त आहे ना, जो परमेश्वराशी अखंड त्याच्या अनुसंधानात, त्याच्या भजनात आहे, आणि त्याच्याच आश्रयात आहे, तोही परमात्म्याला जाणतो. मग हे दोन गोष्टीचा समन्वय कसा साधायचा हे आपल्याला समजणं अतिशय महत्वाचं आहे. तर ह्यामध्ये असं म्हणता येईल आपल्याला की ज्याच्याकडे परमेश्वराची अनन्य भक्ती आहे, अनन्य भक्ती म्हणजे ज्या ठिकाणी दुसरा काही विषय नाहीये, एकच विषय आहे, तो म्हणजे भगवंत. विठ्ठलाचं भजन करणारे जे वारकरी आहेत आणि जे संत या स्तरापर्यंत गेलेले आहेत, तर त्यांना विठ्ठलाच्या आश्रयाशिवाय दुसरा आश्रय कोणताही नसतो. ते त्यांचाच आश्रय घेतात, त्यालाच सर्वस्व मानतात, त्याचंच नामस्मरण करतात, त्याचंच अनुसंधान करतात, आणि मग त्याला तो प्रत्यक्ष त्याचं दर्शन होतं. अशा प्रकारचं आपण वर्णन ऐकलेलं आहे. तर त्या परमेश्वराची भक्ती करणे हेच ज्ञान आहे. आता ज्ञान कुठे आणि कसं आहे तुम्हाला मी सांगतो. ज्ञान म्हणजे काय? वेदाचं ज्ञान काय आहे? परमेश्वराला सर्वस्व मानणे हेच ज्ञान आहे. परमेश्वराशिवाय अन्य कोणाच्याही आश्रयाला न जाता अनन्य भावाने परमेश्वरालाच परमेश्वराच्याच आश्रयात जाणे हेच वेदाचं ज्ञान आहे. आणि हे ज्ञान प्राप्त करून ज्यावेळेस तो त्या परमात्म्याशी अनुसंधान करतो आणि त्याची भक्ती करतो, तेव्हा स्वतः परमेश्वर त्याला दर्शन देतो. तो दर्शन दिल्यानंतर त्याची जी काही स्थिती आहे ती स्थिती ज्ञानस्वरूपच असते. कारण अशा स्थितीमध्ये जे मुखातून अभंग निघतात त्या अभंगामध्ये नुसती भक्ती नाहीये, तर वेदाचं रहस्य पण सांगितलेलं आहे. जे भक्तीने ओतप्रोत आहेत त्यांच्या आश्रयाला ज्ञान आहे, हे लक्षात घ्या. भक्तीच्या आश्रयाला ज्ञान नेहमी जात असतं, आणि भक्तीचं अधिष्ठान हे परमात्म्याला जाणणे, परमात्म्याचं परिपूर्णतेने ज्ञान प्राप्त करणे, परमात्म्याची भक्ती करणे हेच ज्ञान त्याला प्राप्त होणे. अशा ज्ञानाच्या आधारावरच भक्ती आहे. म्हणजे भक्ती हा वृक्ष समजा आणि ज्ञान हे बीज समजा. ज्ञानाच्या बीजावर भक्तीचा वृक्ष फुलतो, आणि त्याला जे फळं लागतात ते ज्ञान आणि भक्ती या दोघांनी मिळून तयार झालेलं ते फळ आहे. अशा रीतीने त्या संतांमध्ये ज्ञान हे उपजत आहे, आणि ब्रह्मवेत्ता जो आहे तो प्रयत्न करून त्या वेदाचं अध्ययन करून तो
त्या वेदामध्ये ब्रह्मतत्व काय हे समजल्यावर मग तो परब्रह्म काय आहे, परमात्मा काय आहे याचं त्याला ज्ञान होतं. आणि मग त्यांनी हे सगळं विवेचन हे उपनिषदात केलेलं आहे. म्हणून भक्तीपासून ज्ञानाकडे आणि ज्ञानापासून भक्तीकडे असा दोन्ही प्रवास केला. आता अंतिम जे आहे हे ज्ञान आणि भक्ती या दोघांचाही तिथे समन्वय झाला म्हणजे तोच परमात्मा आहे, असं हे आपल्याला निष्कर्ष समजणं आवश्यक आहे. तेव्हा ह्या आता आपण जो मंत्र पाहिला 21वा, तर त्याचं नेमका आशय काय ते आपण पाहूया. की परमात्म्यास प्राप्त झालेल्या त्या महात्म्याचं असं सांगणं आहे की वेदाच्या रहस्याचे वर्णन करणारे जे महापुरुष आहेत ते असं सांगतात की तो परमात्मा जन्मरहित आहे, तो नित्य आहे, अखंड विद्यमान आहे, तो सर्वत्र व्यापक आहे, तो सर्वत्र विद्यमान ज्याच्या आहे आणि ज्यांना कोणतीही जागा रिकामी ठेवता येत नाही, कारण प्रत्येक जागेत तो आहे. तो जरा आणि मृत्यू इत्यादी समस्त विकारांपासून मुक्त आहे आणि तो सर्वांच्याच आधी असणारे ते पुराण पुरुष आहेत असं तो ठासून सांगतो. तो सर्वांचाच आत्मा आहे, सर्वांच्याच अंतर्यामी तो परब्रह्म परमेश्वर आहे. अशा प्रकारे मी जाणतो, हे शेवटी वाक्य बोलले की हे मी जाणतो, हे मला ज्ञान झालेलं आहे असं त्याने ठासून सांगितलंय. तेव्हा त्या सगळ्या ह्या ठासून सांगण्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असं की वेदाचं रहस्य ज्याला कळालं ना, ते रहस्यच हे आहे. हे रहस्य काय हे जर आपल्याला कळालं तर विस्ताराने वेद जे आहेत हे तुमच्या यथाशक्ती तुम्ही अभ्यास करा किंवा करू नका, पण रहस्य समजून घ्या, त्याचा वेदाचा निष्कर्ष समजून घ्या. वेदाचा निष्कर्ष असा आहे की तो सर्वत्र सर्वव्याप्त परमात्मा याचीच भक्ती करावी, यालाच शरण जावं, यालाच समजून घ्यावं. आणि म्हणून असा समजून घेणारा जो वेदवेत्ता आहे तो त्याचं वर्णन करताना म्हणतो की तो सर्वत्र सर्वव्यापक आहे, सर्वाचा आत्मा आहे, जरा मृत्यू इत्यादी विकारापासून तो मुक्त आहे आणि तो पुरुष जो आहे तो परात्पर परमेश्वर अशा प्रकारचा आहे असं मी जाणतो, असं तो आपल्या अगदी अनुभव सिद्ध होऊन तो सांगत असतो. म्हणून वेदाचा निष्कर्ष ही परमात्मा प्राप्ती आहे आणि भक्तीचा सुद्धा परिणाम परमेश्वर प्राप्ती आहे. तेव्हा भक्तीने परमेश्वराकडे जात असताना ज्ञान त्याच्या आश्रयाला आपोआप येतं आणि वेद जे आहेत हे त्याच्या, म्हणून वेदाचा आशय जो आहे तो जाणणारे संतच आहेत. म्हणून तिथे संत तुकाराम म्हणतात की वेदाचा अर्थ आम्हीच जाणतो, बाकी इतरांनी त्याचा भार व्हावा अशा अर्थाचा अभंग आहे. म्हणजे काय, याचा अर्थ असा आहे की वेद म्हणजे ज्ञान आणि ज्ञान म्हणजे कशाचं, तर परमेश्वराच्या भक्तीचं, परमेश्वराच्या प्रेमाचं, परमेश्वराच्या स्वरूपाचं हे ज्ञान म्हणजेच भक्ती आहे आणि हे भक्ती म्हणजेच ते ज्ञान आहे. म्हणून ज्ञान आणि भक्ती हे दोन जे आहेत हे अतूट आहेत, हे एकमेकांपासून वेगळे होऊ शकत नाहीत असा या ठिकाणी तो अर्थ आहे. म्हणून वेदांनी जे जे काही वर्णन केलंय ते परमेश्वराचंच केलेलं आहे आणि भक्तांनी जे जे अनुभव घेतलेला आहे तो परमेश्वरा संदर्भातच तो अनुभव घेतलेला आहे. आणि म्हणून त्या दोघांचंही वर्णन जर पाहिलं तर ते दोघांचे वर्णन जवळपास सारखं आहे असं आपल्याला दिसेल. म्हणून ज्ञान आणि भक्तीचा समन्वय हा आपल्याला समजणं आवश्यक आहे. आता काही लोक म्हणतात की आम्ही ज्ञान मार्गातले आहोत आणि काही लोक म्हणतात आम्ही मार्गातले आहोत. भक्ती मार्गातले लोक जर असं म्हणत असले की आम्हाला ज्ञानाची आवश्यकता नाही, आम्ही भगवंताची भक्ती करतो, पण असं जर म्हणत असेल तर त्यांना भक्तीचं ज्ञान झालेलं नाही. कारण ज्ञानाशिवाय भक्ती नाही आणि भक्तीशिवाय ज्ञान नाही. आई मुलाचं नातं आहे. आई आई म्हणायचं आणि मुलगा काय, तर मुलाचा माझा काही संबंध नाही, मग ती आई होऊ शकेल का? आणि आईला मुलाला जर म्हटलं की अरे तुला काही आई वडील आहेत का, नाही माझा आईचा काही संबंध नाही, मग तो मुलगा होऊ शकेल का? म्हणजे मुलाचं आणि आईचं जे नातं अतूट असतं की हे दोघं एकमेकाशिवाय राहू शकत नाहीत, अगदी तितक्या प्रकारचं ज्ञान आणि भक्तीचं नातं आहे. भक्ती ही आई आहे आणि ज्ञान त्याचं अपत्य आहे. म्हणून हे आई आणि मुलाच्या नात्यासारखं हे ज्ञान आणि भक्ती आहे. म्हणून जे भक्तीने युक्त असलेले जे संत महात्मे आहेत तर त्यांच्यामध्ये ज्ञान हे सहजतेने निर्माण होतं आणि जे वेदवेत्ते जे ब्रह्मतत्वाचं विवेचन करणारे आहेत तर त्यांची परिणिती अंतिम आनंदामध्ये जी होत असते तो आनंद म्हणजे त्याला आपण ब्रह्मानंद वल्ली पाहिली तैत्तिरीय उपनिषदात, तर ती अंतिम जी ब्रह्मानंद आहे ब्रह्मविद्येची, तर तो आनंद म्हणजेच भक्ती आहे असं हे नातं आहे. तर हे नातं आपल्याला या मंत्राच्या निमित्ताने आपण
आता चिंतन केलं, त्यामुळे आता इथे तिसरा अध्याय पूर्ण झालेला आहे. आपण पुढच्या रविवारपासून हा आता चौथा अध्याय आपण सुरू करूया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.